नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक विषय असा घेऊन आलेलो आहे की शेळी खरेदी करताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं लाखोंचं नुकसान शेळी घेतल्याच्या नंतर व्हायला नाही पाहिजे. आणि शेळ्या घेताना निवड कशी करायची व कोणकोणत्या 10 चुका आहेत त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता शेळी घेताना आपण काय करतो माहिती आहे का, आपल्याला शेळ्या घेताना गडबड खूप असते. कारण की आपल्याला वाटतं कधी शेळी घ्यावा कधी नाही. पटकन शेळी घेतली म्हणजे मग आपल्या बाजारामध्ये गेलं की गडबड असतात आणि व्यापारी काय करतात, जास्त मोह टाकून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का, शेळी घेते वेळेस सर्वप्रथम शेळी अशी अशी एकदम अशी सरळ पाठीची पाहिजे. हे बघा, आता ही बघा आपली ही पण शेळी कशी, आणि सडामध्ये पण चांगली पाहिजे. आता एक नंबर म्हणजे अशी शेळी अशी ताईट उभी राहिलेली पाहिजे. हे बघा अशी पाहिजे. त्याच्यानंतर शेळी जर खाली मान घालून जर उभी असेल तर समजून घ्यायचं ही शेळीला काहीतरी बिमारी आहे किंवा बिमार होण्याची शक्यता आहे. शेळीने जर खाली मान घालून उभी राहिली की 100% समजून घ्यायचं की या शेळीला काहीतरी ताप म्हणा, सर्दी म्हणा, काहीतरी बिमार आहे. त्यामुळे ही शेळी अशी क्वाच मारल्यावानी आहे. नंबर 1 हे. नंबर 2 जर म्हणलं तर आपल्याला तिचे सडं बघावं लागतात. आता सडं बघायची म्हणल्यावर काय करा, कास बघायची. कासला एखाद दिवस काय होतं, खालीवर जर सडं असेल तर ओळखून घ्यायचं आपण की हिला एकारलेली शेळी, आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे गावरान भाषेमध्ये एकारलेली म्हणतात. एखाद्या दिवस तिला शेळीला काशेचा रोग झालेला असतो, म्हणजे त्याला आमच्याकडे दगडी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते म्हणजे नंबर 2चं कास बघायची. कास जर चांगली असेल, निरोगी असेल तर 100% लांब सडाची शेळी पाहिजे, जेणेकरून दूध तिचं चांगलं निघलं पाहिजे अशा हिशोबाने बघायची. त्याच्यानंतर नंबर 3चा जर म्हणलं मित्रांनो तर हे बघा, आता ही शेळीची शिंग. आता शेळीच्या शिंगाला जर वळ्या पडल्या तर समजून घ्यायचं शेळी अर्ध्यात आली. आता शेळीच्या शिंगाला वळ्या कशा पडतात तुम्हाला ते दाखवतो, थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपले काही एवढ्या अर्ध्यात नाही आल्या शेळ्या, पण तरी पण ही शेळी समजा आहेच. हे जे दाखवतो मी तुम्हाला ही अर्ध्यात आहे, हिला एवढं हे नाही, पण तरी पण असं शिंग जर नवाट असल्या तर नवाट शेळीची शिंग कशी आहेत आणि ह्या अर्ध्यात आले शेळीची शिंग कशी आहेत याच्यावरून ओळखू येतं. आता नंबर 3चं हे झालं. नंबर 4 म्हणजे काय करायचं, पायात शेळी चांगली आहे का. पायात एखाद्या दिवस खूर जर मोडलेली असेल, काही झालेलं असेल तरी पाय लंगडू शकते. त्याच्यावर पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नंबर 4 हे झालं. नंबर 5 म्हणजे शेळी चांगला चारा खाती का. एखाद्या दिवस काय होतं माहिती आहे का, शेळ्या चारा खातात पण रवंत करत नाही. रवंत करत नसली तर तिच्या पचन होणार नाही, तिच्या अंगी लागणार नाही. त्याच्यामुळं शेळी रवंत करते का याच्याकडं पण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 6 म्हणलं तर शेळीला कुठली जखम वगैरे आहे का हे नीट लक्ष देऊन बघा. त्याच्यानंतर नंबर 7 म्हणजे तिचे डोळे असे तीरबाज डोळे पाहिजे. डोळे चांगले असले तर त्याच्यावरून लक्ष देतात, नाही तर मग एखाद्या दिवस काय होतं, डोळ्याचा पण त्रास असतो काही शेळ्यांना. आणि नंबर 7 म्हणजे काय झालं मित्रांनो, आपण 1-2 वर्ष अगोदर एक शेळी आणली होती. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या शेळीनं काय केलं माहिती आहे का, शेळी आणली, बांधली मस्त, आणि ज्यावेळेस पिल्लं दूध प्यायला गेली त्यावेळेस ती शेळी डायरेक्ट पिल्लांच्या अंगावर पडली. कारण तिला होतं फिट बिमारी, म्हणजे तिला चक्कर यायची, चक्कर येऊन पडायची. तर अशी पण तुमची फसवणूक होऊ शकते. आणि तशी फसवणूक झाल्याच्या नंतर तुम्हाला परत ते व्यापारी घेऊ शकत नाही आणि मग नुकसानही देतं. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शेळ्या घेत्या वेळेस लक्षात ठेवून शेळी निवडायला पाहिजे. शेळी अशी म्हणजे हाईट पण उंच पाहिजे, लांबी पण पाहिजे. आता ही होंडी शेळी कशी अशी उंच
लांब शेळी असली म्हणजे तुमच्या शेळीचे पिल्लं पण, आणि आपला मुख्य पैसा म्हणजे शेळींच्या पिल्लावर असतो. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, होता होईन तोवर शेळीचे जेवढी लांब शेळी असेल तेवढी आपल्या फायद्याची आहे. उद्या चालून ते पिल्लं पण आपले लांबलचक निवडतील आणि आपल्याला त्याच्यापासून चांगलं नवजात उत्पन्न भेटू शकतं चांगल्या प्रकारे. तर अशा हिशोबानं तुम्ही शेळी पालनामध्ये हा खूप मुद्द्याचा विषय आहे मित्रांनो. कारण जेवढं तुम्ही शेळ्यांकडे लक्ष देसान, जेवढी चांगल्या क्वालिटीची शेळी घेसान तेवढी तुमच्या पुढं चालून फायद्याचं आहे. की तुम्हाला जे काही करडं आहेत हे करडं एकदम जबरदस्त तुमच्या गोठ्यावरती तयार होतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देतील. अशा हिशोबानं शेळ्या निवडायच्या. कधी पण शेळी आणि मित्रांनो, शेळी पालन करते वेळेस तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवात ही गावरान किंवा उस्मानाबादी शेळीपासूनच करा, जेणेकरून तुम्हाला या शेळी पालनातील सर्व माहिती जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत नवीन ब्रीडमध्ये काम करू नका. बिटलमध्ये, शिरोई, सोजत अशा जातीमध्ये काम करू नका, जेणेकरून तुमचं नुकसान होईल. अशा हिशोबानं काम करू नका. कारण कसं होतं माहिती आहे का, आपल्याला माहिती नसते, आपण नवीन असतो. एकदम जर आपल्या गोठ्यावरती नवीन शेळ्या आणल्या नवीन जातीच्या आणि त्या जर बिमार पडल्या तर आपलं लॉस होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं कधी पण शेळी पालन हे उस्मानाबादी किंवा गावरान, कारण की ह्या शेळ्यांना कसं आहे की ह्या शेळ्यांना रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. म्हणजे यांच्यामध्ये रोगाशी लढण्याची ताकद असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. रोगाला जास्त ताबडतोब बळी पडत नाही, ही अशी जात आहे. त्याच्यामुळं शेळी पालनाला सुरुवात जर करायची असेल तर अशाच जातीपासून करा. एक तर उस्मानाबादी किंवा मग गावरान, या दोन्हीपैकी कोणत्याही शेळीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. नंतर 2, 3, 4 वर्षानंतर तुम्ही तुमच्या हिशोबानं मग जे काही शिरोई, बिटल, सोजत ज्या शेळ्यांवरती काम करायचे त्या शेळ्यांवरती तुम्ही काम करू शकता. मित्रांनो, थोडं सर्दी झालेली, गळा बसलेला आहे, त्याच्यामुळं थोडा आवाज वेगळा येत असेल. तर मित्रांनो, अशी थोडक्यात माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचार जा. काही अडचण नाही, तुमच्या अडचण सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करत जाईल. थांबतो इथंच, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.